नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या वेळीसारखं आपण यावेळी पण एक रेंज टेस्ट करणार आहोत. पण लास्ट टाईम आपण कल्याण टू इगतपुरी असा रेंज टेस्ट केला होता. आता आपण अपोजिट साईडला म्हणजे फर्स्ट ट्रिपमध्ये आपण अपहिल होतो. आता आपण डाऊन हिलला म्हणजे किती एनर्जी कन्झम्पशन होतं आणि डाऊन हिल जर आपण गेलं तर आपल्याला किती रेंज मिळते या पद्धतीने आपण आज रेंज टेस्ट करणार आहोत. तर सेम रूट असणार आहे, मुंबई नाशिक एक्सप्रेसवे, आणि त्याच्यानंतर सेम रूट पुढे असणार खडवली टू कल्याण असा एक मार्ग असणार. म्हणजे सेमच रूट असणार आहे. आपण ते किती एनर्जी कन्झ्युम होते, किती रेंज आपल्याला डाऊन हिलवरती मिळेल ते आपण एकदा बघून घेऊयात. मी आता रिसेट करतोय. ओके, आणि ट्रिप बी मी तिकडे कसरा घाटामध्ये रिसेट करेल. तर ट्रिप ए रिसेट झालेली आहे आणि आपण आता चालू करतो आहोत. हा व्हिडिओ मी खूप छोटा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप पर्टिक्युलर माइलस्टोनवरतीच तुम्हाला मी रेंज किती देते किंवा पर्टिक्युलर माइलस्टोनवरती मी तुम्हाला सांगत जाईल की किती बॅटरी कन्झ्युम झाली आहे, किती रेंज मिळते आहे, आणि फायनल मी कवर करणार आहे एकदा कल्याणला पोचल्यावरती. तर चला सुरू करूयात. तर आता आपण सुरुवात केलेली आहे. इथे जागोजागी कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई नाशिक एक्सप्रेसवेचा तुम्ही बघू शकता. इथे मला असं वाटतं एक साईडला 4 लेनचा हा रस्ता बनवण्याचा, 3 ते 4 लेनचा हा एक साईडला रोड बनवण्याचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता की अर्ध्या रोडचं तर इकडे झालेलं आहे कॉन्क्रिटीकरण, आणि या साईडला कॉन्क्रिटीकरण चालू आहे.
आपण इथे आता कसरा घाटाच्या इथे पोचलो आहोत आणि आता आपण कसरा घाट उतरणार आहोत. हा आहे समोर कसरा घाट. तुम्हाला मी ट्रिप बी रिसेट करून दाखवतो. कसरा घाट संपल्यावरती किती एनर्जी कन्झ्युम होते आपण ते बघूया. मी ट्रिप बी रिसेट करतो आता. हे बघू शकता ट्रिप बी रिसेट आणि आता आपण सुरुवात करूया.
आता आपण कसारा घाट उतरून आलेलो आहोत आणि तुम्ही जर एनर्जी कन्झम्पशन बघाल तर 50 वॉट पर किलोमीटर. मला असं वाटतं की हे मिनिमम टाटाने जे डिस्प्लेवरती डिस्प्ले करण्यासाठी ठेवलं आहे 50, नक्कीच 50पेक्षा कमी कन्झ्युम झालेला आहे. कारण तुम्ही जर बॅटरी पर्सेंटेजकडे बघाल तर आपण जेव्हा कसारा घाट उतरत होतो तेव्हा 92% होतं आणि आता ते आहे 93%. म्हणजे आपली बॅटरी चार्ज झालेली आहे आणि हे 50 जे आपल्याला दिसते मला असं वाटतं मिनिमम आहे. म्हणजे 8 किलोमीटर जे आपण उतरलेलो आहोत ते आपण फ्रीमध्ये उतरलेलो आहोत आणि आपल्याला बॅटरी आपली चार्ज झालेली आहे 1%. तर ही आहे पॉवर रिजनरेशनची. तर चला आपण आपला पुढचा प्रवास चालू करूयात. ट्रिप एचं जर तुम्ही कन्झम्पशन बघाल तर ते पण 130 पासून 80 वरती ड्रॉप झालेलं आहे फक्त या 8 किलोमीटरच्या पॅचमुळे. आणि याच्यावरूनच आपल्याला समजेल की जितकं डाऊन हिल म्हणजे आपण आता मुंबईच्या दिशेने चाललेलो आहोत तर मग एनर्जी कन्झम्पशन तुमचं अपोजिट डायरेक्शनला आपण जे गेलेलो ट्रिप 1मध्ये त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असणार आणि आपल्याला मुंबईकडे जाताना नक्कीच जास्त रेंज मिळणार आहे. रेंज अपडेट 10% बॅटरी आपण कन्झ्युम केलेली आहे आणि तुम्ही जर डिस्टन्स बघत असाल तर जवळजवळ 53 किलोमीटर आपण कवर केलेलं आहे आणि एनर्जी कन्झम्पशन 92 वॉट पर किलोमीटर.
तर ॲव्हरेज एनर्जी कन्झम्पशन आहे 155 किलोवॅटची बॅटरीची कॅपॅसिटी आहे. तिला जर आपण 100ने डिवाइड केलं तर आपल्याला जी रेंज मिळणार आहे ती आहे 550 किलोमीटर डाऊन हिलवरती. अप हिलवरती जी मिळाली होती ती 376 ची आपल्याला मिळाली होती आणि दोघांचं जर आपण ॲव्हरेज केला तर 425 ची आपल्याला रेंज मिळणार आहे. तर खूप प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला ही रेंज मिळणार आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण कंक्लूड करणार आहोत आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.